नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अंकविद्या या यूट्यूब चॅनलवर. येथे आपण गणिताच्या संबंधित सोपा आणि उपयुक्त ट्रिक शिकतो. आज आपण जाणून घेणार आहोत सरासरीवरील प्रश्न. तर चला आपण सुरू करूया. मित्रांनो, 40 विद्यार्थ्यांच्या एका वर्गात मुले आणि मुली यांचे गुणोत्तर प्रमाण 7:3 आहे. मुलाच्या सरासरीचे गुण 65 आणि मुलीचे सरासरीचे गुण 72. मित्रांनो, इथं सरासरी तुम्ही गुण 72 आहेत हे लक्षात ठेवा. तर संपूर्ण वर्गाची सरासरी गुण किती असतील? तर मित्रांनो, अशा प्रश्नाला कसं सोडवायचं पहा. पहिले तर आपण मुलासाठी आपण बी वापरू आणि गर्ल्ससाठी जी इंग्लिश मधलं. आता 7 आणि 3 यांचं गुणोत्तर किती आहे? मुलीचं गुणोत्तर 3 आहे आणि बॉयचं गुणोत्तर 7 आहे. आता काय करायचं मित्रांनो, 65 असं खाली लिहायचं आणि इकडं 72 लिहायचं. यांचे सरासरी गुण आहेत मित्रांनो हे 72. आता काय करायचं, 65 आणि 7 यांचा गुणाकार करायचा आणि 3 आणि 72 याचा गुणाकार करायचा. आता याचा आपण गुणाकार करून घेऊ मित्रांनो. 7 आणि 65 7 7 5 35, 35 ला हे 5 आणि 7 आणि ते 3 म्हणजे 455 याचा गुणाकार येते मित्रांनो. तसाच आपण प्लस करायचं आणि तसाच 3 आणि 72चा गुणाकार करून घ्यायचा. 7 6 आणि 7 त्रिक 21 म्हणजे 216 याचा गुणाकार येते मित्रांनो. आणि भागिले काय करायचं, 7 आणि 3 किती होतात मित्रांनो? 10. कारण आपल्याला काय करायचं, संपूर्ण वर्गाची सरासरीचे गुण काढायचे. तर आपल्याला 7 आणि 3 जे आहे मित्रांनो हे असं खाली लिहायचं, भागिले खाली 10 म्हणजे लिहायचं आणि यांची बेरीज करून घ्यायची. बेरीज काय येते मित्रांनो, हे 7 हे 1 आणि हे 7 आणि हे 6 671 येते मित्रांनो आणि भागिले 10. तर काय करायचं, हे शून्य गेला, इथं पॉईंट देऊन टाकायचा. 67.1 म्हणजे याचं उत्तर येते मित्रांनो ए. तर मित्रांनो, आपण पाहिलं की गणित किती सोप्या पद्धतीने सोडवलं. तर अशाच अजून गणिताच्या ट्रिक आणि उपयुक्त टिप्ससाठी अंकविद्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि तुमच्या काही प्रतिक्रिया, काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.